हिने सांगितलं होतं ना, त्याच्यापेक्षा केस थोडे जास्तच कापले गेले. त्याचं झालं काय हे पुढे सांगते. पण आज सकाळी ना रिझर्वेशन होतं आणि गाडी घेऊन भाऊ आणि बहीण सोडायला आले, त्यामुळे खरंच खूप टेन्शन कमी झालं. आणि ते बघा AC गाडीत बसले तरी ह्या मुंबईमध्ये असल्यामुळे ना अशा घामाच्या धारा कंटिन्युअस वाहतच आहेत. स्टॉपवर पोचलो, बॅगा वगैरे सगळ्या जागेवर ठेवून दिल्या आणि नंतर जाऊन लाडक्या मामानी भाच्यासाठी आणला नाश्ता. भाच्याने नाश्ता करायला घेतलाच होता तोपर्यंत आली बस. आता बस वेळेवरच आली असं म्हणावं लागेल. आधीचा एक्सपिरियन्स पाहता ती वेळेवरच आली होती. नंतर गाडीत बसल्यावर लेकी मस्त अशा ओढणी घेऊन झोपी गेल्या. म्हणून म्हणते ट्रॅव्हलिंगमध्ये नेहमी ओढणीचा ड्रेस घाला. थोडं डिस्टन्स पुढे गेल्यानंतर गाडी थांबली ब्रेकफास्टसाठी. आता तुम्ही घरून कितीही काही आणा पण लेकरांना मात्र बाहेरचं खायचंच असतं. मग मस्त चहा आणि वडापाव घेतला. त्याच्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच मिसिंग लिंकनी ट्रॅव्हलिंग करणार होतो आणि आमचा हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. गाडी मस्त वेगवान वाहत होती, कसलाही त्याला रेजिस्टन्स नव्हता आणि जवळजवळ ना 30 मिनिटांनी ट्रॅव्हलिंग कमी झालं होतं. त्याच्यानंतर पोचलो वाकडला आणि ते वाकडला आम्हाला जॉईन केलं आरूनी. आरू म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी. आणि आरू आणि अंशू ह्या लहानपणापासून एकत्रच राहिल्यात आणि जेव्हा पण सुट्टी असते ना ह्या आजोळी एकत्रच जातात. आणि इथे बघा ह्या तिघींचं मस्त असं हितगुज चालूच होतं आणि गप्पा काही संपत नाहीत बरं का यांच्या. त्याच्यानंतर सातारा अर्धा तासावर राहिला होता आणि अर्धा तास आधीच गाडी थांबली अर्धा तासासाठी जेवायला. आता जेवायला थांबले म्हणजे लेकरं काहीतरी घेणार. त्यांनी घेतला मस्त असा चिकनचे नूडल्स आणि मी इथे थोडंसं बघितलं तर मला इथे छान असं शुद्ध सेंद्रिय गुळातल्या चिक्क्या भेटल्या. मी कुळीताची चिक्की इथे बाय केली, खूप छान होती. लेकीनी त्यांच्या आवडीचे ज्यूस घेतले आणि मी घेतलं माझ्या आवडीचं शीतपेय, ते म्हणजे छास. मस्त पिलं. त्याच्यानंतर आम्ही पोचलो आमच्या फायनल डेस्टिनेशनला म्हणजेच माझ्या साताऱ्यामध्ये. आणि इथे आम्हाला घ्यायला आला होता लाडका मामा आणि लाडाचे आजोबा. आणि घरी आल्यानंतर हे आजीचं असं काही असतं, नेहमीच ती नातवंडांच्यावरून घास वळवून टाकते. त्याच्या मागचं कारण असं काही असावं की बाहेरची जी काही इडापिडा असेल ना ती बाहेरच राहू दे आणि माझ्या नातवंडावरची वाईट नजर सगळी हटू दे आणि त्यांना ना सुखाने राहू दे. मी भेटून घेतलं इथं टॉमीला आणि माझ्या ह्या 2 क्यूट भाच्यांना. हा आहे अव्यान आणि हा आहे अद्वैत, माझ्या 2 भावांचे 2 क्यूट बाळं आणि माझे क्यूटचे भाचे. त्याच्यानंतर दुपारी मस्त असं आयतं जेवण केलं. माहेरी जेवायचं सुख काही वेगळंच असतं. त्याच्यानंतर इथे प्रांजलीला जायचं होतं लग्नाला म्हणून तिचा थोडासा गेटअप करून दिला, हेअरस्टाईल अँड मेकअप थोडासा. ती रेडी झाली. त्याच्यानंतर मोठ्या वहिनी आल्या, त्या बोलल्या माझे केस कट करायचे. आता वहिनीने जेवढे केस कट करायला सांगितले होते ना त्याच्यापेक्षा माझ्याकडून थोडे जास्तच केस कट झाले. त्याचं कारण असं वेगळं काही नाही आहे, त्यांच्या केसांना जरा जास्तच फाटे फुटले होते म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा केले. पण वहिनी मात्र घाबरल्या आणि मी पण घाबरले. हेअरस्टाईल मात्र छान झाली होती. दादा बोलला अगं बॉब कट करायचा, त्याच्यात काय एवढं. फार हसलो. त्याच्यानंतर संध्याकाळी मला लागली होती भूक. मग मस्त असं इथे पपई कापली आणि ती फस्त केली. आणि जेवणामध्ये आमची मम्मी इथे बनवत होती मस्त असं चुलीवरचं फिश. तर या सर्वांनी जेवायला आणि भेटूया आता परत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.